आहे ना त्याचे जे आयोजक आहेत ते पण यांचे पप्पा सुजय दुरका, ठीक आहे. तर म्हणजे कोकण महोत्सवात कधी गेला असाल तर तो आपला आहे, बरोबर. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एकदम रेडी झालेलो, एकदम फ्रेश आणि आजचा व्लॉग पूर्णपणे मराठीत असणार आहे. या पुढचे सगळे व्लॉग आपण मराठीत करणार आहोत, कारण की कसं आपले डेली व्लॉग सुरू झालेत, तर हिंदी थोडा आपण अवॉइड करणार आहोत आणि मराठीत करणार आहोत. कुठे बाहेर फिरायला गेलो, कुठे गेलो तर आपण ते व्लॉग हिंदीमध्ये करू, कारण की तिकडची माहिती जी आहे ती हिंदीमध्ये भेटते. आपल्या घरातले व्लॉग आपण मराठीत करणार आहोत. तर तुम्ही स्टार्टिंगला क्लिप्स बघितल्याच असतील की आज काय काय होणार आहे. मला आता माहिती नाही की तिकडे काय होणार आहे. तर आता आमचं म्हणजे गाभी समाज, कोकण म्हणजे कोकणचे जे किनारपट्टीवरची जी लोक आहेत ना ते गाभी समाजाचे लोक आहेत. मी पण त्यातच येतो, म्हणजे मुंबईला सागरी कोळी तसं आपल्या इथे गाभी समाज आहे. तर तो एक मेळावा आहे छोटासा जिथे आता आपण चाललेलो आहोत. तर मी रेडी झालेलो आहे, आपला रॅपिडोवाला दादा आलेला आहे खाली. आता मी रेडी झालेलो आहे, आता इथून निघूया. इथून पहिले मी सगळ्यात पहिले कॉलेजला जाणार आहे आणि मग तिथून आपण जाणार आहोत भांडुपला, ठीक आहे. तर आता थोडं घराची अरेंजमेंट आहे ती आपण चेंज केलेली आहे. बेड या साईडला घेतलाय आणि हीटर या साईडला पडलाय, ठीक आहे. आणि ही बघा ही फ्रेम आहे ना माझ्या काकाने दिली आहे राधाकृष्णाची, ती आपण घरात लावलेली आहे बेडरूम मध्ये, ठीक आहे. तर आता मी रेडी झालेलो एकदम. आता निघूया, जाऊया डायरेक्ट भेटूया भांडुपलाच. मित्रांनो आता आपण म्हणजे भांडुपला पोहोचलेलो. आता प्रॉब्लेम काय झाला, मी कॉलेजला गेलेलो ना तर मग थोडा अभ्यास करत होतो, लायब्ररीत बसलेलो. अभ्यास नाही केला, टाइमपासच केला. तेव्हा करता शर्टाला आपल्या शाई लागली, ती मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगला दाखवेनच. तर मग आता इथे काय नवीनच भांडुप स्टेशनचा बाहेरच शॉप खोललेला, मस्त होते कपडे. मी गेलो फटाफट, हा डिस्प्लेलाच होता म्हणजे टी शर्ट आवडला, बोललो चला घेऊन टाका. आणि तसं ब्ल्यू कलरचं आहे माझ्याकडे एक दोन कपडे, पण हे जरा छान वाटत होतं प्लेन सिम्पल. तर मग आता हे घेतलेलं आहे आणि आता आपण निघालोत आपल्या शाळेचे ते पराग विद्यालयाचे इथे. ऑलमोस्ट सगळे पोचलेले आहेत आणि आता 6 वाजलेले. तर चला जाऊया. आणि जी बॅग जी होती तो मित्र घेऊन गेला, त्याच्यासोबत होतो. तर आता माझ्याकडे काय होतं तर मग ही बॅग घेऊन चाललो होता तिकडे डेवीर मामाच्या गाडीमध्ये. जाताना मामासोबत जायचं आहे, ठीक आहे. बघू जर लवकर निघालो तर मग ट्रेनने जाईल, नाही तर मग कंपनीपर्यंत थांबलो तर मग मामासोबत जाईल. आता आलो तर आपण ऑलमोस्ट जाऊया आपण. आता मला इथे साधारणतः 1.5 तास होऊन गेलाय आणि ऑलमोस्ट प्रोग्राम खूप चांगला चालू आहे. जो मी फोटो दाखवलेला बघा नारायण राणे साहेबांचा, तिथे जे काका होते सुजय दुरत, ते माझे काका आणि त्यांचा हा पोरगा राज. तर कार्यक्रमात काय काय होणार आहे राज पुढे? बरंच काय काय गोष्टी होणार आहेत, तुम्हाला आम्ही दाखवूच. हां, आणि हा आपल्या गाभी समाज बांधवांचा म्हणजे कुटुंबियांचा स्नेहसंमेलन मेळावा आहे. आणि किती वर्ष करतोय आपण हा? या पहिल्यांदाच इथे होतोय. म्हणजे हे जर पराग विद्यालय आहे ना, इथे खूप सारे म्हणजे आमचे जे कोकणातले जे काही महोत्सव असतात ना ते होतात. भांडुपचा जो फेमस कोकण महोत्सव आहे ना त्याचे जे आयोजक आहेत ते पण यांचे पप्पा सुजय दुरत काका, ठीक आहे. तर म्हणजे कोकण महोत्सवात कधी गेला असाल तर तो आपला आहे, बरोबर. तर आता ऑलमोस्ट आता नारायण राणे जे साहेब आहेत ते येतील. आणि कोण आहे त्याचे कोण येणार सोबत? हां, नितेशजी राणे साहेब, असे 2 जण येणार आहेत, केंद्रीय मंत्री. तर हे बघा इथे पूर्ण इथे माळ वगैरे लावलेले आहेत. जसे ते येतील त्यांच्या स्वागतासाठी आपण केलेलं, कारण की आपण आयोजक आहोत या म्हणजे जो काय आहे त्याचा, ठीक आहे. तर आता ऑलमोस्ट मैबे आलेले आहेत. तर चला आपण ते सगळे शॉर्ट्स दाखवू, मग आउट्रोमध्येच भेटू.
तुला मी व्यावसायिक झालो 15 वर्षाचा असताना. 15 वर्षाचा असताना मी शिवसेनेत गेलो. मला म्हणजे पावती मिळत नव्हती. सांगत तुझे सभासद व्हायला 18 वर्ष. मी आयडिया केली. एक उंचासारखा मुलगा माझा मित्र होता वेंगुर्लाचा, माधव आडनाव. त्याला इकडे रे तुझं नाव काय? अमुक. नाही तू माझ्यावर चल, परब क्लासेसमध्ये तुला जायचं आहे. मी बाहेर उभा राहतो, तू आज जा. तुझं नाव आत्तापुरतं नारायण राणे, वय 18. सांग. हे 2 रुपये त्यांना दे, रसीद घेऊन मला दे. मग परत तुझं नाव माधव, माझं नारायण. असा मी सभासद झालो तेव्हा. तो यार फायनली हम लोग मतलब अरे सॉरी मित्रांनो, आपण फायनली घरी आलेलो आहोत आणि खूप 12 रात्रीचे आता 12:30 वाजलेले आहेत. आणि मी माझ्या घरी नाही, मी फ्रेंडच्या घरी. जे बघा हा जो त्याचा पॅसेज आहे त्याच्यामध्ये बसलेलो आहे. आणि इथे या रूममध्ये आता मी अभ्यास करणार आहोत. रात्रीचे आता वाजले आहेत 12:30 पावणे 1. 3-4 वाजेपर्यंत अभ्यास करू. उद्या शेवटचा पेपर आहे, तो झाला की टेन्शन फ्री. पण नाही, त्याच्यानंतरही खूप सारे काम आहेत. तर जो आमचा हे होता ना, म्हणजे गावी समाजाचा स्नेहसमय मेळावा खूप सुंदर प्रकारे पार पडला. पण काय बोलतात ना की घाई होती, म्हणजे फटाफट सगळी कामं करायची होती. खूप सारे लोक आलेली, 400-500 लोक होती. तर मग त्याच्यामुळे मग घाईमध्ये काही गोष्टी ज्या मला दाखवायच्या होत्या त्या मी दाखवू नाही शकलो आणि मग तसं करू नाही शकलो. पण ठीक आहे, खूप मजा आली, मस्त झालं. आणि मला एक सांगायचं होतं की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे मराठीत व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील की नाही आवडतील हे कमेंट करून मला नक्की सांगा. मग याच्या पुढचे व्लॉग जे आहेत ना ते आपण मराठीतच करू. आणि मी ट्राय करीन की जास्तीत जास्त म्हणजे लोकेशन जे कव्हर करू आपण ते मराठीत मी तुमच्याशी करेन. कारण की म्हणजे एकाने मला सांगितलं की पूर्ण ह्याच्यात फेमस व्हायचं असेल ना तर पहिलं स्वतःच्या ह्याच्यात फेमस व्हावं लागतं. आणि आपली जी माणसं आहेत बघणारी, सगळी घरातलीच माणसं आहेत, मित्रमैत्रिणी, सगळा जो आपला फ्रेंड सर्कल आहे, सगळा परिवार आहे, मित्रपरिवार, तो सगळा मराठी आहे. मग हिंदीत मी का बनवतोय? लोकांसाठी मी बनवत होतो जेव्हा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ करत होतो तेव्हा. पण आता आपण डेली ब्लॉग्स करतोय, तो ही व्हिडिओ आपल्यासाठी आहे. कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. चला अभ्यास करायचा. खूप टेन्शन आलाय रे बाबा.